नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा मूग डाळ आणि मसूरच्या डाळीचा डाळ कांदा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही अर्धी वाटीला थोडंसं कमी मूग डाळ घेतलेली आहे आणि तेवढीच मसूरची डाळ पण घेतलेली आहे। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चमच्याच्या मापाने जर सांगायचं म्हणलं ना, तर ह्या दोन्ही डाळी 4-4 चमचे आहे। ही 6 माणसांना पुष्कळ होती डाळ। डाळ काय करूया, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। डाळ बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कढई ठेवली गरम करायला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल किती टाकायचं, अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची मोहरी, छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, थोडीशी एकदम आपल्याला टाकायची हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा टाकलेला आहे बघा, बारीक कापून। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकायच्या 2 हिरव्या मिरच्या कुटल्या, त्या 3 पाकळ्या लसणाच्या असं कुटून घेतलेल्या आहेत त्या फक्त। आता हे पण आपण 1 मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचे एक छोट्या आकाराचं टोमॅटो। आता हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा, टमाटर आपलं सॉफ्ट झालेलं आहे चांगलं। गॅस केलेला आहे आता बारीक, कारण मीडियम गॅसवर हे सगळं केलं होतं। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कोल्हापुरी मसाला, आपला 1 चमचा टाकलेला आहे। तिखटाप्रमाणे तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल। गरम मसाला पावडर अर्धा चमचा। ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। चवीनुसार टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि आपण आता हे हलकंसं फक्त परतून घेऊया। आता यात टाकायचं आपल्याला लगेच डाळ। आणि जर तुम्हाला ह्यातले जर सुक्की डाळ पाहिजे असेल कुणाला, की मुगाची डाळ सुक्की, मसूरची डाळ, हे सगळ्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे त्या पहिल्या। काय होतं माहिती आहे का, भाजीला जर काय नसेल ना तर असं करायचं झटपट काहीतरी। आता हे पहिलं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलंय बघा ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर। आता ह्यामध्ये टाकायचे पाणी। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय कोमट पाणी पण टाकू शकता आणि साधं पाणी पण टाकू शकता। असं काय नाही की कोमट टाकलं पाहिजे, पण दोन्हीमधलं कुठलं पण टाकू शकता। पण हे असतं, जर तुम्हाला तरी कधी पण पाहिजे असेल का नाही, असं थोडंसं लालसर असं कालवण पाहिजे असेल तर मग थोडंसं कोमट पाणी टाकलं का नाही, की जे आपल्या मसाले जे आपण टाकतो ना त्याचं तेल सुटलं जातं लगेच आणि थोडंसं कलरला चांगलं दिसतं। कारण त्यात तुमच्या ह्याच्यात जर काश्मीरी मिरची पावडर जर कमी असेल ना, कमी कलर दिसेल पण दिसतो। आता ह्याच्यामध्ये बघा मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर हा डाळ कांदा कसा माहिती आहे का, शिजून देऊया। आता हा डाळ कांदा कसा 4 ते 5 लोकांना पुष्कळ होतो। गॅस केलेला होता बारीक। आता बारीक गॅसवर जरी शिजून दिलं तर चालते किंवा मीडियम गॅसवर जरी शिजून दिलं तरी पण चालते। बारीक गॅसवर बघा डाळ कांदा ठेवला होता, मस्त असं झालेलं आहे बघा आणि एवढा पातळ झालेला आहे। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जरी पातळ पाहिजे असला ना तरी केला तरी चालू शकते। मग थोडंसं पाणी वाढवायचं आणि चवीला 1 नंबर होतो बघा। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला झटपट अशी लाल बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही जी बटाटे घेतलेले आहेत ती अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि अशा कलरचे बघा लाल असतात। ह्यांची ना भाजी म्हणा, कालवण म्हणा, 1 नंबर चवी लागतं। जरूर करून बघा तुम्ही। आता हे बटाटे काय करायचे आहेत माहिती आहे का, मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये हे बटाटे मी काय करणार आहे माहिती आहे का, 3 शिट्ट्या घेणार आहे आणि शिजवून घेणार आहे। आता आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी काय साहित्य लागणार आहे बघा, तर मेन जे लागणार आहे ना आपल्याला पुदिना लागणार आहे। आता पुदिना मी किती घेतलेला आहे माहिती आहे का, 3 घेतलेले आहेत बघा। शेंडे फक्त घेतले ते पानासकट, अशा पद्धतीचे एवढा पुदिना स्वच्छ धुवून बघा पूर्ण नितळून घेतलेला आहे। त्यात टाकणार आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर थोडीशी मी जास्त घेतलेली आहे। तुम्ही जर कमी घेतली तर चालेल, पण आता कशी कोथिंबीर चांगली फ्रेश ताजी भेटते आणि स्वस्त आहे, तर त्या पद्धतीत थोडीशी जास्त घातली तर चवीला पण छान लागतं। अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे, छोट्या आकाराचा आहे चमचा। 1 चमचा जरी छोट्या आकाराचा घेतला तरी काय हरकत नाही। आता ह्याच्यामध्ये बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। आता मिरच्या किती घेतलेल्या आहेत बघा, ह्या 4 मिरच्या आहेत आणि एक छोटासा तुकडा आहे। हा तिखटवाल्या मिरच्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। ते अर्धा किलो बटाट्यासाठी एवढं तिखट भरपूर आहे। जर कमी पाहिजे तर तुम्ही कमी टाकल्या तरी चालेल। आता लसूण जे घेतलेलं आहे ना, ते 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। लसणाचं तुम्हाला जर लसूण कमी पाहिजे तर थोडंसं कमी घातला तरी चालेल, नाहीतर 1 गड्डी जरी घातला तरी चालेल। आता ह्याच्यात बघा शेंगदाणे घेतलेले। शेंगदाणे किती घेतलेले बघा, ह्या वाटीच्या मापाने अर्धी वाटी घेतलेली आणि मुठीच्या प्रमाणे 1 मुठीपेक्षा थोडेसे मी जास्त घेतलेले आहेत। आता हे शेंगदाणे काय केलेले आहेत, तव्यावर चांगले असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता त्याची बघा अशी साल निघते पूर्ण, अशा पद्धतीत शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता तुम्हाला पाहिजे तर काय करायचं, हे जे तुम्ही साल पण काढू शकता, जरी नाही काढली तरी पण चालू शकतं। आता हा जे मसाला आहे सगळा, हा मिक्सरला मी काय करणार आहे, बंद चालू करून बारीक करणार आहे। एकदम आपल्याला पेस्ट नाही पाहिजे, दरदर असं पाहिजे। बटाटे बघा मी शिजवून साल काढून मी कापून घेतलेले, असे छोटे छोटे तुकडे केलेले। ह्याच्यापेक्षा पण तुम्ही जर छोटे तुकडे केले तरी चालतील। आणि जे तुम्हाला मी साहित्य दाखवलं होतं का नाही, ते बी मी बारीक करून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे।
कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यात तेल टाकून घेऊया. आपल्याला काही जास्त तेल टाकायची गरज नाही, का अर्धी पळी तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी चांगली भाजून घेऊया. मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे. त्यात टाकायचे जिरं 1 चमचा, जिरं पण चांगलं पण भाजून घेऊया. त्यात टाकायचे 1 चिमूटभर हिंग पावडर आणि कढीपत्ता टाकायचे. त्यात मीडियम आकाराचा एक कांदा बघा, असा जास्त बारीक पण नाही जास्त असं मोठा पण नाही, अशा पद्धतीत मी कापून घेतलेला. गॅस आहे मीडियम. कांदा पहिला चांगला भाजून घेऊया. कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे. अशा पद्धतीत कांदा भाजून घ्यायचा. त्यात टाकायची आपल्याला एकदम थोडीशी हळद, मिक्स करून घेऊ आणि त्यात टाकायचे 1 अर्ध टोमॅटो. आता ह्यात कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाका, नाही जरी टाकलं टोमॅटो तरी पण चालेल. आता 1 मिनिटभर फक्त मी ह्याला परतून घेणार आहे. परतून घेतलेला आहे बघा, सॉफ्ट असं झालेलं आहे टोमॅटो. त्यात टाकायचे हा जो मसाला आपण बारीक केला होता तो सगळा टाकायचे, ठेवायचा नाही. फक्त कसं आहे माहिती आहे, ही हिरवागार दिसतोय तिखटाप्रमाणे तुमच्या मिरची टाकायची. मिरची बी तेवढी बरोबर जेवढी लागणार आहे ना, अर्धा किलो बटाट्याला तेवढीच टाकलेली आहे. गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर 1-2 मिनटं आपल्याला ह्याला पहिले एकसारखं परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं बघा मी एकसारखं मीडियम गॅसवर चांगलं परतून घेतलेलं, असं चांगलं परतून घ्यायचं. आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, जेवढं बटाट्याला लागेल तेवढंच मीठ टाकायचं. हलवून घेतलेलं आहे. आता त्यात टाकायचे आपल्याला ह्यात बटाटे. हे बटाटे ना खरंच चवीला छान असतात. आता हे गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवरच आपल्याला 2 ते 3 मिनटं एकसारखं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झालं बघा, मी मीडियम गॅसवर असं चांगलं परतून घेतलेलं आहे. मस्त असं लागतं. पुदिना बटाटा करून बघा एकदा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.